बापरे, असं काय झालं मध्येच? व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. फायनली आम्ही ज्याचा वेट करत होतो ते लोक आलेले आहेत, म्हणजे जे म्युझिशियन आहेत ते आलेले आहेत. हे हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली सोनास आर्ट अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आत्ता माझा बाजूचा एन्व्हायरमेंट बघून मी एका मस्त अशा हॉटेलमध्ये आलेली आहे. आणि हे हॉटेल कुठे आहे, काय आहे, याचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला देईन. पण इथला मला तुम्हाला माहोल दाखवायचा आहे, इथला एन्व्हायरमेंट दाखवायचा आहे. तर इथे बघा लाईव्ह म्युझिक काउंटर आहे. माझा मे बी आवाज येणार नाही, थोडा प्रॉब्लेम होईल. आणि आता मी इथे डिनरसाठी आली आहे आणि तुम्हाला सगळे रेड बलून्स वगैरे जे दिसत आहेत, तर आज व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आम्ही आलो आहे. व्हॅलेंटाईन्स डे आहे म्हणून इथे सगळे बलून्स आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तर बघू आता आम्ही डिनरला आलो आहे, कसं आहे म्हणजे इथलं फूड कसं आहे मी तुम्हाला सांगेलच. आणि हे हॉटेल एक्झॅक्टली कुठे आहे याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर चलो. तर मंडळी, मी आलेली होती H1 लॉन्च रावेत इथल्या हॉटेलमध्ये आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे. ॲम्बियन्स बघा, खूप सुंदर आहे. जेवढं सुंदर आहे तेवढं फूड सुंदर आहे का बघूयात, कारण खूप छान सिटिंग अरेंजमेंट केलेली होती. बघा तुम्हाला दिसत असेल, व्हॅलेंटाईनमुळे स्पेशल डेकोरेशन होतं रेड बलूनचं. सगळीकडे फक्त रेड आणि रेड बलून होते. अर्जुन तर फुल बलूनसोबत खेळत होता आणि मी पण थोडा आनंद घेतला. तर बघा, हा बार सेक्शन होता त्यांचा, हा त्यांचा पब सेक्शन होता. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही तिथं जर डिनर किंवा लंचला गेलात, तर ग्रुपने गेलात तर खूप बेस्ट ऑप्शन आहे. आउटसाईडला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे डिनरसाठी किंवा लंचसाठी. इथे बघा पूर्ण असं लाईव्ह म्युझिक होतं यांचं. आता हे पूर्ण रिझर्व आहे, इथे सगळं रिझर्वेशन झालेलं आहे. एरवी तुम्ही इथे येऊ शकता, पण तुम्ही रिझर्वेशन करून आलात तर बेटर राहील, कारण आज तर इथं पूर्ण रिझर्व आहे आणि अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. अजून आउटसाईडला पण सिटिंग अरेंजमेंट आहे, याच्यापेक्षा जास्ती सिटिंग अरेंजमेंट आहे अजून दुसरीकडे. आणि हा आहे आमचा टेबल. काय काय ऑर्डर केलं आपण? आता ऑर्डर आम्ही स्टार्टरची दिली आहे, पण काय काय दिले मला माहित नाही आहे. आमच्या साहेबांनी ऑर्डर दिली आहे, तर काय काय दिले? हनी मस्टर्ड विंग्स केले आणि हनी मस्टर्ड विंग्स आणि अर्जुनसाठी पिझ्झा. अर्जुनसाठी पिझ्झा. कोणता पिझ्झा? चिकन पिझ्झा. बार्बेक्यू चिकन पिझ्झा अर्जुनसाठी. सो बघूयात, स्टार्टर आलं नाही अजून. आणि हा आला आमच्या अर्जुनचा मस्त पिझ्झा, चिकन बार्बेक्यू पिझ्झा. तर बघा, दिसतानाच कसा टेम्पटिंग दिसतोय आणि मस्त असं चीज त्याच्यावर होतं. आणि अर्जुन तर असा गोंधळ घालत होता, माझा पिझ्झा कधी येणार. आणि फायनली आला पिझ्झा. म्हटलं चला आपण पण एक एक स्लाइस ट्राय करूयात कशी टेस्ट आहे. आणि खूप भारी पिझ्झा होता. त्यांचा जो बेस होता पिझ्झाचा एकदम पातळ होता, खूप छान मस्त होता. टेस्ट यम्मी होती आणि भरपूर असं चीज होतं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग त्यांचा स्टाफ आला आणि त्यांनी आम्हाला विचारलं की कसा आहे पिझ्झा. म्हटलं खूप छान आहे. असं विचारलं की खूप आपलेपणा वाटतो, बरं वाटतं. मला तिथला स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह वाटला. प्रत्येकाचं लक्ष होतं, व्यवस्थित म्हणजे सर्व केलं आहे का फूड, प्रत्येकाला फूड त्यांचं मिळालं आहे का ऑर्डरनुसार, ते खूप छान वाटलं. प्रत्येकाचं लक्ष बघा तुम्ही. फायनली आम्ही ज्याचा वेट करत होतो ते लोक आलेले आहेत, म्हणजे जे म्युझिशियन आहेत ते आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. आणि हे आलं आमचं हनी चिकन मस्टर्ड विंग्स, जे आमच्या साहेबांनी ऑर्डर केलं होतं. मी कधी खाल्लं नव्हतं, पण दिसताना खूप छान दिसत होतं, जाम भारी दिसत होतं. त्याच्यात तीळसुद्धा होते आणि तीळ हा प्रकार मला खूप आवडतो. आणि म्हटलं चला आता टेस्ट करूयात. कधी ट्राय तर नाही केलं आहे, पण अरे यार काय भारी टेस्ट होती. तिखट गोड अशी मस्त टेस्ट होती. त्यात मध होता त्याच्यात, म्हणजे त्या डिशचंच नाव आहे हनी मस्टर्ड चिकन विंग्स. आणि हनी होतं त्याच्यामध्ये, त्याचा गोडवा, तिखटपणा आणि ते तीळ, तो क्रिस्पीनेस. वा वा वा, काय टेस्ट होती. पुन्हा त्यांचा स्टाफ आला विचारायला की कसं आहे फूड. खूप छान वाटलं. प्रत्येकाला ते असं विचारतायत, म्हणजे एक स्पेशल फील येत होता. आणि स्वतः आम्ही हाताने घेताना पण ते विचारायला येत होते की आम्ही वाढतो, आम्ही देतो. म्हटलं नको, आम्ही तेवढं घेतो. आणि समोर म्युझिक चालू झालं. MH43 या बँडचं नाव होतं. आणि लिटरली त्यांनी सगळ्या लोकांना असं क्रेझी करून ठेवलं होतं. फुल फूड एन्जॉय करत, म्हणजे
समोर एवढी छान गाणी व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल त्यांनी गाणी गायली होती त्यांनी. त्याच्यात जुनी पण गाणी होती, नवीन गाणी होती, 90sचे सॉन्ग त्यांनी खूप गायले. खूप भारी वाटलं. म्हणजे असा माहोल झाला होता ना, खतरनाक माहोल झाला होता. MH43 बँड खरंच बेस्ट आहे. जर तुम्ही कधी यांचं लाईव्ह शो पाहिला असेल तर मी म्हणेन तुम्ही खूप लकी आहात, कारण खूप म्हणजे नाचायला भाग पाडतात हे तुम्हाला. देन त्यांची नेक्स्ट स्पेशल डिश आम्ही मागवली, H1 स्पेशल चीज लोडेड नॅचोज म्हणून अशी काहीतरी डिश होती त्यांची, तर ती मागवली. तर मस्त होती ती पण. असा टाईमपास डिश असते ना, जी अशी मस्त एन्जॉय करत करत असं काहीतरी आपल्याला चटपटं लागतं. सो ही चटपटी डिश होती आणि सगळ्या गर्ल्सला ही आवडेल अशी चटपटी डिश. असा एक चाट खाल्ल्यासारखं, चीज आणि मेयोनीज सगळं असं मस्त ओव्हरलोडेड होतं त्याच्यावर आणि मस्त म्युझिक एन्जॉय करत करत खात होतो आम्ही. वाह! आणि काय तो माहोल, काय तो ॲम्बियन्स. अर्जुनी पण खूप बलूनसोबत एन्जॉय केलं, बलूनसोबत खूप खेळला, खूप सारे बलून फोडले. स्टाफ पण तिथला हसत होता, बिंदास फोड बिंदास खेळ असा स्टाफ होता. खूप छान वाटलं या हॉटेलमध्ये येऊन. मला फर्स्ट एक्सपिरियन्स बेस्ट होता. आणि इथलं इंटेरियर बघा, फुल असं ग्रीन ग्रास, म्हणजे फुलं, झाडं, पानं, पक्षी असं सगळं एन्व्हायरमेंट होतं. खूप सुंदर होतं, लहान मुलांना आवडेल असं सगळं होतं बघा तुम्ही. आणि फुल गर्दी होती. त्यानंतर आमची आली स्वीट डिश, शाही तुकडा. मस्त गोड अशी शाही तुकडा एन्जॉय करत करत, गाणं एन्जॉय करत करत फुल ऑन असं आम्ही एन्जॉय केला, डान्स केला. नंतर त्यांना आम्ही खरंच शो झाल्यावर ॲप्रिशिएट केलं. खूप बेस्ट त्यांनी गाणी गायली, खूप एनर्जी होती त्यांच्यामध्ये, खूप भारी वाटलं. सो गाईज फायनली आमचं आज स्पेंड झालेलं आहे. व्हॅलेंटाईन्स डे दिवशी आम्ही H1 लॉन्चला आलो होतो आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता H1 लॉन्चचा आणि अमेझिंग एक्सपिरियन्स होता. ॲम्बियन्स तर तुम्ही आता पाहिलंच असेल, ॲम्बियन्स हा सुंदर होता. म्हणजे कपल फॅमिली सगळ्यांसाठी बेस्ट आहे आणि फुल एन्जॉय केलं. तुम्ही पाहिलंच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर फूड आणि अजून आपण इथला एक्सप्लोर करणार आहोत. अजून मी इथला डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे खास तुमच्यासाठी, तर पाहायला विसरू नका असेच आपले खास व्हिडिओ. आणि हा कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. तसं व्हिडिओ अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू. आणि बघा त्यांच्या गाण्यांनी म्हणजे सगळ्यांना उठायला भाग पडलं. सगळेजण उठले, लिटरली नाचायला लागले. आणि मी पण स्वतःला नाही कंट्रोल करू शकले, कारण एका आर्टिस्टला दाद देणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण ते पण एवढे एनर्जीने गात होते. नॉनस्टॉप 3 तास त्यांनी परफॉर्म केलं आणि बसले पण नाहीत ते 2 मिनटासाठी. आणि असे धमाल गाणी गात होती, जास्त अशी जुनी नवी 90sची, इवन त्यांनी मराठी गाणीसुद्धा गायली. आणि एनर्जी बघा त्यांची, 3 तास ते परफॉर्म करत होते नॉनस्टॉप, 1 मिनटंसुद्धा ते बसले नाहीत. आणि त्यांची एनर्जी बघा, सगळ्यांना फुल ऑन एंटरटेन केलं होतं. तर या बँडचं नाव आहे MH43 बँड. यांचे पुण्यात शोज होतात, त्यांनीच आम्हाला सांगितलं. आणि खूप भारी वाटलं. आणि सगळ्यात जास्त भारी केव्हा वाटलं, जेव्हा तो दादा आहे रेड शर्ट घातलेला, जो गाणं म्हणत होता, तो आपला मराठी आहे. येस, तो बोला मी मराठी आहे. खूप भारी वाटलं यार, आपला मराठी माणूस कुठे कुठे पोहोचला आहे. आणि खूप खतरनाक गाणी गायली यार, खतरनाक, एकदम परफेक्ट शब्द आहे. आणि H1 लॉन्चने यांना बोलवलं. खरंच सगळ्यांना एकदम सब लोगों का असा दिल खुश कर दिया, असं त्यांनी गाणी बोलली आणि असं त्यांनी सगळ्यांना नाचायला भाग पाडलं. बघा तुम्ही बघूनच कळत असेल. तर H1 लॉन्चमध्ये तुम्ही असं पण गेला तर तिथे असे लाईव्ह म्युझिक असतात, पण दुसरा बँड असतो.